तुमची मुलाशी प्रत्यक्ष भेट झाली? नाही. रागावू नये, पण आपले डोळे क्षणार्धार्थ जी पारख करतात त्याची सर माहितीच्या भल्या थोरल्या भांडारालाही येत नाही. आपल्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुमच्या बोलण्याने माझे मनही कातर झाले आहे. तुमचे अंतर्मन काय सांगते? माझ्या अंतर्मनाचा कौल या सोयरिकीच्या बाजूने आहे. होय ना? झाले तर मग आता मन शांतावले. यमुनेच्या सुखाची चिंताच मिटली. आता तुम्ही यमुनेला घेऊन पुण्यात जाल ते थेट विवाहाच्या मुहूर्ताचा निरोपच धाडाल याविषयी मनात शंकाच उरली नाही. ठरले हो आपले यमुनेचे लग्न. सासरी जायची आता पोर. यमे, चल बाळा उठ. वहिनी, हा डबा आठवणीने यमीच्या पिशवीत ठेवा. हा, लाडू केलेत का रव्याचे? हो, यमीला आवडतात ना. काजू बदाम भरपूर घातलंय अगदी. ओला नारळ घातलात ना. म्हणजे काय, त्याशिवाय खाईल का डांबरट? नमस्कार बाळंबटजी.
नमस्कार. आपणास काही बोलायचं आहे का? होय, परंतु आपणास आमचे बोलणे रुचेल न रुचेल म्हणून. आम्हास काही रुचणार नाही असं काही आहे का? सत्य हे कटूच असतं बाळंबटजी, पण निर्भीडपणे बोलणं ही अनिवार्य ठरते एखाद्या क्षणी. आपण बोलता ते योग्यच आहे. बोला. आम्ही असे ऐकले आहे की माधवराव रानडे नवमतवादी आहेत आणि विधवा विवाहाचे खंदे पुरस्कर्ते आहेत. ते आणि त्यांची मित्रमंडळी असे विवाह लावण्यात पुढाकार घेतात असं ऐकलंय. आपण जे ऐकलंय ते. नमस्कार. गोपाळराव, जुन्या तबेल्याचे काही दस्तऐवज आपल्यापाशी दिले होते. आपल्या वतनाचे जे दावे चालू आहेत त्याकरता लागतील ते बरीक काढून ठेवा. अनायास पुण्यात जाणे होते आहे. आत्ताच शोधून ठेवलेत तर नंतर धावपळ होणार नाही. जशी तुमची मर्जी. येतो बाळंबटजी. तीर्थरूपांसमोर थांबणे उचित नाही. अण्णासाहेब, आपण निघावयास हवे. यमुनेस आपण सारं काही समजावून सांगितलं असेलच. होय होय. गणपतये नमः. गं गणपतये नमः. देवा गणराया, तुझी कृपा सदैव अशीच राहू दे. माझ्या यमुनेचा संसार सुखाचा होऊ दे. यमे, अगो काय सुंदर दिसतेस या लुगड्यात. मग माझ्या आईने स्वतः नेसवले का ग? काही विशेष? माझे लग्न ठरले आहे. आईने सांगितले आजपासून लुगडेच नेसायचे. यमुने, काकू काकू, यमुचं लग्न ठरलंय. होय, ठरतंय. चल चल आईला सांगूया. यमे, तुझे लग्न ठरतंय ना? त्याची साखर ठेवली हो देवास. यमे, तूही देवास सांग, मला अखंड सौभाग्य लाभू दे. माझा संसार सुखाचा होऊ दे. आई, तू रडतीयस? नाही ग बाळा, मला खूप आनंद झाला. आता तुला तुझे घर, तुझी माणसे, तुझी हक्काची माणसे मिळणार हो. आता तुझे सारे काही तुझ्या पतीजवळ. आई, पती म्हणजे नवरा ना ग? हो, पण असे संबोधू नये हा. पती म्हणजे आपले सर्वस्व हे ध्यानात ठेव. पतीस मान द्यावा, आणि केवळ रीत म्हणून नव्हे तर अगदी मनापासून. एक गोष्ट लक्षात ठेव यमे, आपण मानाने राहावे असे जर वाटत असेल ना, तर आधी आपण इतरांना मान द्यायला शिकावयास हवे. आणि पतीचा शब्द अंतिम हे लक्षात ठेव. सौभाग्यवतीसाठी पती हाच तिचा परमेश्वर. पतीची सुखे दुःखे हीच तुझी सुखे दुःखे. सुरुवातीला सासूरवासणीला अनेक लहान लहान गोष्टी टोचतात. नवल वाटते, राग येतो, त्रागा करावासा वाटतो. पण हीच वेळ कसोटीची असते. याच वेळी मन शांत ठेवून वागावयाचे असते. म्हणजे या लहान लहान लाटा तिथेच विरतात. विशेष म्हणजे आपली गाराणी सदैव पतीला सांगून त्यास त्रास देऊ नये.
होता होई तो आपणच मिटवावे. आले ना लक्षात? होय. आणि वडीलधाऱ्यांशी कसे वागावयाचे हे तुला ठाऊक आहेच. येथे जशी आत्याबाईंशी हुज्जत घालतेस, सरस्वती वहिनीच्या खोड्या काढतेस, तसे नाही हो करावयाचे तेथे. पण मग आई, सासरी सदैव लांबतोंड करूनच बसावयाचे असते. नाही ग, तिथेही थट्टा मस्करी करणारी माणसे असतीलच, पण आपण नाही थट्टा करू कोणाची. त्यासाठी माहेर राखलेले आहे हो. आणि हे सारे सुरुवातीला. एकदा का तू रुळलीस, स्वभाव कळले, वातावरण कळले की आपोआपच मोकळेपणा येतो. अगो हक्काचे घर आहे ते तुझे. आणि यमुने, एकदा का नाती घट्ट बांधली गेली ना की थोडी ओढाताण पेलते त्यांना. झोपाळ्यावर बसताना प्रथम आपल्या मनात धाकधूक असते, पण एकदा का लय धरली की सारे कसे सहज होऊन जाते. यमुने, आपल्या गुणांनी सगळ्यांना जिंकून घे, जीव लाव. कळले ना? होय. आणि आईची आठवण नाही आली तरी चालेल, पण आईने सांगितलेलं मात्र विसरू नकोस. कसले ज्ञान पाजळणे चालले होते बाळंतभटजींसमोर? अण्णा, ते त्यांच्या चरणांशी बसण्याची योग्यता आहे का तुमची? शालतोंची वाफ दौडत होतात. अण्णा केवळ यमुनेच्या काळजीपोटी. यमुनेचे तीर्थरूप जिवंत आहेत अद्याप. बऱ्या वाईटाची जाण आहे त्यास. आपण वृथा कष्ट घेण्याची आवश्यकता नाहीये. आमच्या कानावर काही गोष्टी आल्या केवळ आम्ही शहानिशा करून घेतली आहे प्रत्येक गोष्टीची. खात्री नसती तर बाळंभटजींना येथवर घेऊनच आलो नसतो. अण्णा, मुलगा बीजवर आहे, त्यातून त्याचे विचार. चिरंजीव, आपण अतिविचार न कराल तर बरे. मुलीचे लग्नाचे वय सरले म्हणून लोक आमच्या मागे काय काय बोलत असतील याची आम्हाला जाणीव आहे. आणि मुलगा बीजवर असला तरी उच्च विद्या विभूषित आहे. समाजात मोठा मान आहे त्यास. आमची खात्री आहे रानड्यांच्या घरामध्ये यमुनेचे भवितव्य सुरक्षित आहे. चिरंजीव, आपण यमुनेची काळजी करण्यापेक्षा स्वतःच्या भवितव्याचा विचार कराल तर अधिक उत्तम. तेव्हा या आमच्या वाड्यातून आज आमच्या मुलीची पाठवणीच म्हणायची. बाळंभटजी, आज पाठवणीच म्हणायची मुलीची. या घरातून दाखवण्याकरता मुलगी बाहेर नेली की लग्न करूनच परत आणायची, ही या घराची रीत. तेव्हा या आमच्या वाड्यातून आज आमच्या मुलीची पाठवणीच म्हणायची. कुर्लेकर, मुलगी चांगल्या घरी पडते, चिंता करू नका. पोटची लेख नव्हे तरी शकुंतलेची पाठवणी करताना कण्व मुनींनाही अश्रू नाही थोपवता आली. तरी आपली काय कथा. शेवटी कन्या हे परक्याचं धन. मुलीच घेऊन या. खोडपणा करू नकोस ना यमे. तुझी आई कशी वागते घरात ते आठव. तशीच प्रेमानं जबाबदारीनं वाग हो.
मावशीकडे गेल्या गेल्या आधी सर्वांच्या पाया पड. ते लाडू चिवड्याचे डबे दे लगेच. कुर्लेकरांनी लेकीला रिकाम्या हातांनी पाठवली असे म्हणावेच नको कुणी. वंस, खणा नारळाच्या ओटीची पिशवी मावशींकडे आठवणीने द्या हो. यमे, यमे बाळ ये इथे. बाळंबंची खोळंबले. चल. दूर गेली भातुकली येण्याचे होते वय अंगणाची होते सय सोहळ्या मनात माझ्या भरे माझी बाई ती मोठी झालीस ग पोरी तू. आता सवाष्ण व्हायचीस. आता रडू आलं ना तरी ते डोळ्याआड सांभाळायचं. आणि हसू आलं तर ते ओठाबाहेर सांडू द्यायचं नाही. वेळोवेळी हे सांगायला मी तुझ्यासोबत असेन व नसेन, पण एवढं लक्षात ठेवशील ना. आता रडू आलं ना तरी ते डोळ्याआड सांभाळायचं. आणि हसू आलं तर ते ओठाबाहेर सांडू द्यायचं नाही. मागच्या दारी बांधलेल्या गाय वासरांपासून ते पुढच्या दारी आलेल्या पै पाहुण्यांपर्यंत सगळ्यांची मनं घरातल्या कर्त्या बाईंनीच सांभाळायची. मायेनं. आणि याकरता तिने स्वतःच्या मनाला दुमड घालायची. म्हणजे मग कोणतेही धागे सुटत नाहीत आणि सगळ्यांना सुख अगदी अंगभर पांघरता येतं. यमे, वेळोवेळी हे सांगायला मी तुझ्यासोबत असेन व नसेन, पण एवढं लक्षात ठेवशील ना. आता आपणच धीर करून हिला घेऊन जावे.
परमेश्वरा माझ्या यमुनेला सुखात ठेव.